सुहासी भंडारी आपण कुठे असेल तर व्यासपीठावरती संपर्क साधायचा आहे. सुहासी भंडारी आपण कुठे असेल तर व्यासपीठावरती यायचं आहे. सेमीफायनल मध्ये विनिंग टीम मध्ये मॅन ऑफ द मॅच नंदूजी पार्टे आपण पण या आपल्या कमिटीचे अध्यक्ष. जिंकणार ना भावा होत असतं. सो उद्या ऑफिस आहे, उद्या सर्वांना लॉग इन पण करायचं आहे. सेमीफायनल मध्ये विनिंग टीम मध्ये अथर्व कदम आपण या चांगला खेळ केला. अजय नसेल तर आपले कलेक्ट करा. त्यांचं सेकंड सेमीफायनल विनिंग टीम मध्ये नो डाऊट खूप चांगला खेळ केला. अभिषेक परब स्वतः संघ मालक आणि संघाचे मालक पण सर्व कॅप्टन पण सर्व रोल जिकडे कमी तिकडे आम्ही. आणि स्वप्नील गुरव यांच्या हातातून मात्र ही टी शर्ट. त्यानंतर लुझिंग टीम मध्ये साईने पण खूप चांगला परफॉर्मन्स केला होता. साई आपण या महेश यांना विनंती केली की आपल्या हातातून हा पुरस्कार द्यायचा आहे. महेश सुवर्ण यांना विनंती केली की आपल्या हातातून हा पुरस्कार. मंडळाचे अध्यक्ष राजनजी पाताडे साहेबांना विनंती करेल की आपण बबनजी पाताडे साहेबांचा एक विशेष सन्मान, बबनजी तावडे यांचा एक विशेष सन्मान या कार्यक्रमानिमित्त आपण आलात त्याबद्दल बबनजी तावडे यांचा एक विशेष सन्मान आज या कार्यक्रमामध्ये केला जाईल. थँक्यू सो मच बबनजी, आपण देखील या कार्यक्रमामध्ये आलात आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल माईची उद्गार शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन आणि विजयजी शिवणकर यांना विनंती करेल की जस्ट इन टाइम जे वॉच एक मोठी कंपनी आहे त्यांच्या आमचे सर्वसभाय राजू चिडा सरांचा एक विशेष सन्मान. त्यांनी टायमिंगला महत्त्व दिलंय. सो जस्ट इन टाइम, फक्त टाइमला तुम्ही लाईफ मध्ये इम्पॉर्टंट द्या. सो टाइमच तुम्हाला वरती घेऊन जाऊ शकतो ऑल ओव्हर फील्ड मध्ये. टायमिंग इम्पॉर्टंट आहे. जस्ट इन टाइम ही त्यांची वॉच कंपनी खूप चांगलं काम करते. नंदू पार्टी यांना विनंती करेल की गिरीजी चिडा यांचा देखील एक विशेष सन्मान या कार्यक्रमादरम्यान केला जाईल. थैंक यू सो मच सर, अब भी इस टूर्नामेंट के लिए आए और हमारी टूर्नामेंट की हिस्सा बने. थैंक यू.
हॅलो. दोन दिवस जे CPL झाले, ज्या गोष्टीसाठी आपल्याला आर्थिक पाठबळ, आमच्या या सिमेंटच्या प्रीमियर लीग या 11व्या पर्वाला आम्हाला जे आमचे जाहिरातदार, आमचे पुरस्कर्ते त्यांचं हॅलो. Hello, chick, hey, 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 hello, hello, chick, hey, hey, hello, hello. Hello, hello, chick, hey, hey. हॅलो. आमच्या या सिमेंटच्या प्रीमियर लीग 2024च्या 11व्या पर्वाला आम्हाला सहकार्य केलं, कारण का संपूर्ण सोहळा हा जेव्हा जाहिरातदार व पुरस्कर्ते यांची साथ असते तेव्हा हा सोहळा संपन्न होत असतो. त्या सर्व पुरस्कर्ते, जाहिरातदार या सर्वांचे आम्ही मंडळाचे आभार मानतो. त्यामध्ये हर्ष टोपरानीजी, त्यानंतर सचिन पातडे, वेअरहाऊस वोल्फ्स, मायरासा परफ्यूम, भोईवाडा पोलीस ठाणे, अनिरुद्ध कुणकावळेकर, विजय पेंढारी, सचिन शेट्टे, मंगेश सावंत, नोवेल डिटे, बबन तावडे, प्रकाश डोसा, कार्तिक सावंत, डेकोरेटर पेडणेकर, राजू चेडा, त्याचप्रमाणे प्रशांत जंगम, होडगे स्पोर्ट्स, या सर्व मान्यवरांनी हा संपूर्ण लीग, सिमेंटचा प्रीमियर लीग 2024ची 11वी पर्व हे यशस्वी करण्यामागे या सर्वांचा एक मोलाचा वाटा आहे. त्या सर्वांसाठी एकदा आपण टाळ्या वाजवून त्यांचे आभार व्यक्त करूया की त्यांच्यामुळे ही टुर्नामेंट यशस्वीपणे संपन्न झालेली आहे, असे आपण मानू शकतो. धन्यवाद. त्यानंतर मी आजचे मान्यवर जस्ट इन टाइमचे सर्वा राजू चेडाजी यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना 2 शब्द मनोगत सांगून आपण उपकृत करावे. नमस्कार सर्वांना, अभिनंदन. मला काय फारसं बोलता येत नाही, कारण का मी जन्माने मराठी नाही, कर्माने तर आहेच, पण थोडंफार असेल तर थोडंफार बोलू शकतो असं मराठी, पण कुठेतरी मी चांगलं बोलत नसेल तर माफ करा. मला फार गर्व वाटते, कारण का मी बरेच वर्ष मी परळला काढलेत. इथे जवळच राहायचो मी, म्हणजे बरेच लोकांना मी ओळखतो आणि फार आनंद होतो. हे आपली स्पर्धा आणि हे जे आपलं जे मिरवणूक, सार्वजनिक मिरवणूक जशी दिसते त्याच्यानी खरंच फारच आनंद होतो. असंच तुम्ही करत राहा आणि यशस्वी होत राहा, अशी आमची शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. धन्यवाद छेडाजी. त्यानंतर मी त्यांचे बंधू गिरीश छेडा यांना देखील विनंती करतो की 2 शब्द हमारे प्लेयर्स के लिए 2 शब्द. सिमेंट
सीमेंट चाल हेलो, हाँ, सीमेंट चाल में गए साल में भी आया था, सुधीर भाऊ लेके आए थे और ऐसा ही माहौल था। और आज भी ये स्पर्धा देख के एक IPL की याद आ गई। IPL इससे भी हम कम नहीं है। थँक्यू सर. त्यानंतर आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे, आमच्या हाकेला धावून येणारे असे आमचे आधारस्तंभ, त्याप्रमाणे आमचे सहकारी, मी बबन तावडे यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे. परळच्या राजा पावनभूमी या CPL ही प्रथमच, म्हणजे आज ह्या वर्षाची सुरुवात या CPLनेच होते या मैदानाची. आणि हर संडेला, म्हणजे प्रत्येक संडेला या CPL GPL अशा मॅच आता सुरुवात झालेली आहे. आणि क्रिकेट खेळून इमारतीत एकत्रीपणा आणायचा हा सिमेंटचा जो मेन फंडा आहे तो यशस्वी झालेला आहे. आणि असेच खेळत राहा, असेच आनंदी राहा आणि सदैव एकत्र राहा. हेच. धन्यवाद. यानंतर मी सिमेंटचा रहिवासी इंडिया युनायटेड मिल्सचा रहिवासी सहाय्यक समितीचे अध्यक्ष नंदकुमार पार्टे यांना देखील विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे. CPL ओमेश्वरच्या क्रीडा मंडळ 11वं पर्व आम्हाला सगळ्यांना, त्याचा सगळ्यांना गर्व असं CPL आज झालं. आजच्या मॅच अतिशय उत्कृष्ट झाल्या. म्हणजे काळोख पडला तरी इंटरेस्ट कोणाचा गेला नव्हता, तो टिकून राहिला. आणि असंच दरवर्षी होऊन दे आणि असा उत्साह लोकांचा, म्हणजे आपल्या साईडल्या रहिवाशांचा आणि तरुण पिढीचा वाढून दे. आणि दरवर्षी अशी स्पर्धा आयोजित होऊन दे आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू दे, अशा शुभेच्छा देऊन मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी आमच्या ओम ईश्वरेश्वर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पाताडे यांना देखील विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे. नमस्कार. सर्व चाळीतील सर्व मुलांचं अभिनंदन. 11वं पर्व पण तुम्ही यशस्वी करून दाखवल्याबद्दल. असेच सर्व पर्व तुम्ही यशस्वी करा आणि पुढचा दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या थाटामाटात आणि एकोपाच्या वातावरणात आपल्याला साजरा करायचा आहे, याची तयारी सुरू करा. धन्यवाद राजेंद्र पाताडे. त्यानंतर 2 दिवसीय क्रीडा स्पर्धा आपण यूट्यूबला पण पाहिली. खूप चांगलं यूट्यूबची टीम त्यांचं पण कार्य करते आणि यूट्यूब टीमचा एक विशेष सन्मान केला जाईल. यायचं आपण महेश सुवर्ण यांना विनंती करेल की यूट्यूब टीम त्यांचं चॅनल पण अगदी गेम शॉट live.in ला तुम्ही यूट्यूबला नक्कीच सर्च करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुमच्या सर्वच व्हिडिओज पहा की तुम्ही कुठे कॅच सुटली, कुठे मिसफिल्ड केली. सो थँक्यू. आणि त्यानंतर साऊंड सिस्टम, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचल आमचे रोशन भाऊ या. कोण आपला एक मेंबर असेल तर पाठवा. बट सो त्यानंतर आणि 2 दिवस ते आपल्याला समालोचक जे करत होते सागर मोरे यांचा सत्कार आमचे मंडळाचे कार्यकर्ते निलेश परब यांच्या हस्ते होईल. सो आता जास्त वेळ घेत नाहीये आणि सर्वप्रथम मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच, लीग मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेणं आणि फायनलला मॅन ऑफ द मॅच घेणं
Amazon Pay, UPI and earn rewards every आणि विनिंग टीमचे संघ मालक स्वतः इकडे दाखल होतात. Get premium brands at the lowest prices. स्वराज बुवडिया आपण लेट आले पण थेट आले आणि सुरत वरून क्या बात है, ते खुश झाले आणि थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. फायनल मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच 11वं पर्व आणि 11व्या पर्वावरती देखील खूप चांगला खेळ पाहिला गेला. मी आज एकच दिवस होतो पण खूप चांगले प्लेयर्स आहेत. सो मुंबईतलं हेच वैशिष्ट्य, या ग्राउंडवरती खूप चांगले प्लेयर्स घडले आणि जो नरे पार्कात खेळू शकतो तो कुठेही खेळू शकतो, हे जो मुंबईत खेळू शकतो तो कुठेही खेळू शकतो, हे मुंबई क्रिकेटची पंढरी आहे, असणार आणि राहणार. सो हे फॅक्ट आहे. त्यानंतर वळूयात फायनल मॅचला. प्लेअर ऑफ द मॅच लीग मॅचमध्ये घेणं सोपं आहे बट फायनल मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅच विनिंग टीम मध्ये तनयला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. अनिरुद्ध सरांना विनंती करेल की आपल्या हातून द्यायचं. तनय मोरे खूप चांगला खेळ केला तनयने आणि एक चांगल्या अंदाजामध्ये इकडे तनय मोरेला प्लेअर ऑफ द मॅच टी शर्ट. थँक्यू तनय. आणि फायनलला मॅन ऑफ द मॅच भेटलंय त्याबद्दल कसं वाटतंय? फायनल मॅचला भेटतंय त्याबद्दल. या अगोदर लीग मॅच मध्ये भेटली का डीजे? लीग मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच भेटली की डायरेक्ट फायनलला मिळाली? डायरेक्ट फायनलला मिळाली. क्या बात आहे, एकच मिळाली पण डायरेक्ट फायनल. आणि काय बोलशील 11वं पर्व आहे CPL? सर्वप्रथम मंडळाच्या सगळ्या मुलांचे अभिनंदन, कारण पर्व 11वं करणं आणि हे असंच करत राहणं, टिकून राहणं, म्हणून अभिनंदन. क्या बात आहे. थोडे लाजतात बट खूप चांगला खेळ केला. त्यानंतर लुझिंग टीम मध्ये आदित्य, आपण या आदित्य चव्हाण सुहास भंडारे विनंती. बेस्ट बॉलर आकर्षक अशी ट्रॉफी ज्यांनी खूप चांगली बॉलिंग केली कोण असेल? आणि बेस्ट बॉलरचा पुरस्कार दिला जातोय अथर्व कदम. तब्बल 6 विकेट त्यांनी मिळवल्या. या अगोदर CPL मध्ये कधी बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळाला होता का? कधीच नाही. आणि आज पहिलाच वेळा मिळतोय, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. मग तो एका वाक्यात उत्तर द्या बट बोललं पाहिजे. सो त्यानंतर बेस्ट बॅटर मंडळाचे खजिनदार विजयजी तिथूनकर यांना विनंती करली की आपल्या हातातून बेस्ट बॅटरची ट्रॉफी आणि बेस्ट बॅटरचा हा पुरस्कार. बोला काय म्हणणं आहे तुमचं? तुमच्यापैकीच कुणीतरी. आणि बेस्ट बॅटर ज्याने 74 रन केले नाव आहे संदीप गडेकर टॉम.
एक वेगळ्या तंत्रामध्ये बॅटिंग केली संदीप गडेकरने आणि ओव्हरऑल टुर्नामेंट मध्ये अफलातून बॅटिंग करत असताना बट ओव्हरऑल आज CPL खेळत असताना बॉलिंग अटॅक थोडा कमी होता बट काय फील केला आणि आज बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळतोय. बॅटिंग तर होत होती, सॉरी रुपेश, म्हणजे बॉलिंग नाही झाली पण चांगल्या मॅच खेळत होतो आणि बॅटिंग तर तू बघत होतास डोंबिवलीत पण होत होती, इथे पण झाली त्यामुळे बरं वाटलं. क्या बात आहे, खूप साऱ्या शुभेच्छा टॉम आणि असाच खेळ करत राहा. सो असाच खेळ कर आणि खूप चांगले एफर्ट्स त्यांनी दिले. त्यानंतर प्लेअर ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द सिरीज साठी नोएल डेटे यांच्याकडून टेबल फॅन पण आहे. आणि त्यासाठी मी विनंती करेल अध्यक्ष राजेंद्र सरांना विनंती करेल की आपल्या हातातून नोएल डेथे यांच्याकडून हे टेबल फॅन आहे. सो आता मस्त दमला असेल तर घरी जाऊन मस्त ऑन कर आणि हवा खा. प्लेअर ऑफ द सिरीज कोण असेल? युवराज सिंग बोलतो मी आहे. आणि प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार प्लेअर ऑफ द सिरीज या वर्षी वर्ल्ड कपला प्लेअर ऑफ द सिरीज याचा बॉलर म्हणून बुमराहने मिळवली. एशेस मध्ये पण मला स्वतः स्टार्कने मिळवली होती. सो प्लेअर ऑफ द सिरीज गोज टू सिद्धेश नाटाळकर. मराठा वॉरियर संघासाठी एक चांगली खेळ. सिद्धेशला हा फॅन पण आहे. बघा भाई सिद्धेशचं एवढं प्रेम आहे की तो ठाण्याला स्थलांतर झालाय बट आपलं परळ आपल्या परळसाठी आलं पाहिजे आपलं लालबाग परळ. सो सिद्धेश पहिलं थंडगार हवा खा. आणि कसं वाटतं प्लेअर ऑफ द सिरीज? ह्याच्या अगोदर CPL मध्ये कधी सिरीज मिळाली होती का? मागच्या वर्षीच मी पहिल्या वर्षी खेळलो, हे माझं दुसरंच वर्ष इकडे खेळायचं. पहिल्याच वर्षी फॅन, पुढच्या वर्षी मला असं वाटतं AC पण असेल, बघू. क्या बात आहे. आणि आज कसं वाटतं CPL 2024 11वं पर्व तू खेळलास आणि प्लेअर ऑफ द सिरीज भेटते त्याबद्दल आणि टीम चॅम्पियन होते त्याबद्दल? पूर्ण आम्ही नो लॉस मारलाय, एकही आम्ही मॅच हरलो नाहीये. तर पूर्ण टीमचंच कौतुक आहे. सगळ्या टीम एफर्टने जिंकलो आहे आणि आम्ही एक्स्ट्राज पण सर्वात कमी दिले असतील सगळ्या टीममध्ये. त्यामुळे चारही बॉलर्स आणि बॅट्समॅन सगळ्यांचं पुन्हा टीम विक्ट्री आहे. म्हणजे सिद्धेशने जाता जाता टोमना पण दिला की आम्ही एक पण मॅच हरलो नाही. क्या बात आहे. वेलपेड एकदा सिद्धेशसाठी जोरदार टाळ्या वाजवा आपलातून. वेलपेड खूप चांगली कामगिरी केली. आणि बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटरसाठी जस्ट इन टाइम. उद्या ऑफिसला जायचं तर वॉच घालून जा. आणि आमच्या छेडा सरांनी जे वॉच दिलंय सो बेस्ट बॅटर आणि त्यांच्या हातातून मात्र हे चांगलं वॉच आहे. सो संदीप ऑफिसला एक वेगळं वॉच, जिमला जाताना एक वेगळं वॉच, प्रत्येकाचं स्टाईल असते आणि हे जस्ट इन टाइम. लाईफ मध्ये तुम्ही टाइमला इम्पॉर्टंट द्या, तुम्ही नक्की सक्सेस आहे. India's #1 premium value hotel. Time is the money. 1000 plus new properties. Download the OYO app now.
आणि एक बातमी आता अशी आली की दिनेश 11 आणि मराठा वॉरियर्स 11 वर्ष ही क्रीडा स्पर्धा दोन्ही संघ खेळतात आणि मराठा वॉरियर्स या वर्षी पहिल्यांदाच जिंकले. क्या बात आहे. आणि मालक मला असं वाटतंय डायरेक्ट पीएम टच होते आणि बट वेल प्लेड. सो त्यानंतर आपण आता सेकंड प्राइज या सगळे ओनर तर बोलणार, जे 2 ओनर जिंकले ते बोलणार नक्कीच. सो सेकंड प्राइज आपण देऊयात. पहिले मेडल्स असतील. टीम रनरअपचे सर्व टीम रनर्स परळचा राजा वॉरियर्स यायचे सर्व टीम मेंबर्स. चला टीम मेंबर सर्वांनी या आणि मेडल्स आपले घ्या. पहिलं येल्लो रियान परबने आज 3-4 हजार रुपये खर्च केलाय. सर्वांवर 500,000 प्राइस लावून. सर्व पण फायनल मॅच पण चांगली झाली. पैसा वसूल मॅच. सर्वांना वाटलं की मॅचचा रिझल्ट लागेल बट येल्लो टीमने पण फाईट केलं. परळचा राजा तनिषने पण सर्वांना फाईट केलं. बघा लहान मुलांवर एवढं क्रिकेटवर प्रेम आहे की तो एक मुलगा रडला बिचारा की टीम हरली म्हणून. आणि आपण पण लहानपणी रडलोय. मला पण एक माझी मॅच आठवते, माझा मनगट मारला होता 1 बॉल 1 ला आणि फक्त ट्रॉफी होती पण रडलेलो. भाई ट्रॉफी पाहिजे. सो 1 बॉल 1 ला मनगट मारणं. छेडा सरांना विनंती करेल की आपल्या हातातून ट्रॉफी आणि रनरअप टीम ज्या गणेशोत्सवाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात पाहिली गेली. लालबाग परळ गणपतीमध्ये तुमची मंत्रालयात ओळख नसली तरी चालेल बट लालबागमध्ये ओळख पाहिजे की प्रत्येक गणेशोत्सवाला तुम्हाला भेट द्यायची आहे. आणि एक महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट मंडळ आणि ज्या मंडळाने देखील गणेशोत्सव खूप वर्षापासून जपलं असं परळचा राजा, ज्याचं नावच त्या टीमला दिलं होतं. परळचा राजा वॉरियर्स टीम रनरअप. गिरीजी छेडा आणि राजू छेडा यांना विनंती करेल की आपल्या हातात तुम्ही ट्रॉफी द्यायची. सेकंड प्राइज रनरअप टीम परळचा राजा वॉरियर्स. एक चांगला खेळ केला टीमने. वेल प्लेड अभिषेक परब आणि कंपनी. खूप चांगला खेळ केला आणि परळचा राजा वॉरियर्स संघ मात्र इकडे चॅम्पियन होतोय. सो गणपती बाप्पा परळच्या राजाचा आमची छेडा यांच्या हातातून मात्र ही ट्रॉफी आणि कॅश प्राइज. दोन शब्द नक्कीच ऐकूयात. आणि ओव्हरऑल टीम एक तरी ट्रॉफी आली. ट्रॉफीला महत्व आहे. सो कसं वाटतंय आणि टीम आज फायनल मध्ये आली. खूप बरं वाटतंय. चांगले इफर्ट सगळ्या टीम मेंबर्सने दिले. खूप मेहनत घेतलेली. पहिल्या सामन्यापासून थोडंसं दुसऱ्या सामन्याला आम्ही मागे पडलो परंतु तिसऱ्या सामन्याला पुन्हा एकदा आम्ही कॉन्फिडेंटली घेऊन तिसरा सामना देखील तो आम्ही मिळवला आणि तोच विजय कायमस्वरूपी ठेवून आम्ही फायनलपर्यंत मजल मारली. परंतु विजयाने थोडीशी उलकावणी दिली. परंतु जेव्हा ऑक्शन झालेलं त्या ऑक्शनच्या वेळेला परळचा राजा वॉरियर्सला आम्हाला जो येल्लो कलर होता
तो या वर्षीच्या गणपतीची आमची टीम पण जय मल्हार होती आणि तो माझा परळच्या राजाचा आशीर्वाद होता. त्यावेळेस मी मला मनात आलेलं की आम्ही नक्कीच मारू, परंतु ठीक आहे जय पराजय होतच असतो, परंतु राजाचा आशीर्वाद आमच्यावर कायम राहिला आहे आणि त्याचं मला फळ मिळालेलं आहे. धन्यवाद. क्या बात आहे. आणि त्यांचा येल्लो कलर त्यांनी आज वर्षभर नक्कीच खूप चांगला खेळ पण केला. हार जीत होत असते, त्यांनी सांगितलं की एकाला तरी जिंकायचं एकाला तरी हरायचं. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि एन्जॉय केलं क्रिकेट. सो वेल प्लेयर सर्व टीमने खूप चांगलं खेळलं. त्यानंतर भाई चर्चा तर वर्षभर एकाचीच होणार. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. सो टीम चॅम्पियन. क्या समझे थंडर है मैं. टीमचं नाव आहे एक मराठा लाख मराठा. मराठा वॉरियर्स संघ पहिल्यांदा विजय होत आहेत 11 पर्वामध्ये. आमचे स्वप्नील भुवड आणि त्यांची टीम सर्व एक एक टीमने या. स्वराज भुवर पण तिकडे तयार झाले की चला आता एक मॅच खेळा आमच्या सोबत. युवराज सिंग सिमेंट सालचा युवराज सिंग. त्यानंतर सर्व मेंबर्स अगदी ऑल ओव्हर सर्व टीम्सने एन्जॉय केलं क्रिकेट. आणि स्वराज भुवड क्या बात है. स्वराज लेट आले बट थेट आले. आणि थँक्यू डीजे. आणि बबनजी तावडे यांना विनंती करेल की रोख रक्कम व आकर्षक ट्रॉफी साई दर्शनचे अध्यक्ष मुंबई अध्यक्ष आमचे बबनजी तावडे यांच्या हातातून मात्र ही आकर्षक ट्रॉफी. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. एक मराठा लाख मराठा. मराठा वॉरियर्स. कर्णधार आणि स्वराज सोबत देखील आपण दोन शब्द बोलूयात. म्हणजे 2 मिनिटं आपण थांबायचं. एक गाणं वाजणार आपलं बस नाचायचं सर्वांना. बट एक आपण स्वराज भुवडची सर्वांनी दत्त जयंतीचा पण कार्यक्रमाला नक्की या. आणि स्वराज 2 शब्द आपण स्वराज सोबत. एवढं वर्ष स्वप्न होतं की जिंकायचं आहे बट अखेरकारी जिंकलं. कसं वाटतंय डीजे? थोडा आवाज द्या माईकचा. खरं तर खूप आनंद होतोय कारण CPL ही कन्सेप्ट सुरू झाल्यापासूनच मी टीम घेतलेली आहे. तेव्हापासून हारो या जितो
पण टीम घ्यायचीच हे दरवर्षी निश्चय असतोच आणि आपल्या मंडळाचा उत्सव हा जोरदार व्हायला पाहिजे हे मनात मोठा हेतू असतो. त्यामुळे खूप आनंद वाटतो आज जिंकलो आहे आणि 11 वर्षानंतर फायनली वर्णी मराठा वॉरियर्सची लागलेली आनंद झालेला आहे. थँक्यू. मला असं वाटतं यावर्षी मराठा वॉरियर्स जिंकली, मला असं वाटतं रॉयल चॅलेंजर बेंगलोर पण IPL जिंकेल आणि खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता DJ मास्टरला आपण संधी देऊयात, पुढच्या वर्षी नक्की भेटूयात. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू DJ.